आता ऐका श्रोते जन, मल महात्म्य कथानुसंधान. संवाद लक्ष्मी नारायण, पुण्य पावन कथा आहे. आपण द्वादशीचा महिमा श्रवण केला. लक्ष्मी म्हणतीये, भगवन देव देवेश भक्तानुग्रह कारकम. देवा, भक्तांना अनुग्रहित करणारे, शंका समाधान करणारे आपण. माझी इच्छा आहे की परी स्नान आणि जप, महिमा वर्णिला अमुप. तरी स्नान केलियाने निष्पाप, पूर्वी कवण झाला असे. आपण स्नानाचा महिमा सांगितला, नाम जपाचा महिमा सांगितला, कुणाचा उद्धार झाला हे सांगितलं तर मला विशेष आनंद होईल. तेव्हा भगवान म्हणाले, शृणु सुंदरी वक्ष्यामि मलिं लोचकृतस्य च. स्नानस्य फलमत्युग्रम पाप पंजर भेदगम. पापांचा नाश करणार स्नान दान जप होम. चालविता नेमा नेम, तरी पायवंदी यम. देती क्षेम रोग सर्व. स्नान दान जप होम नित्य नियमाने जो करतो, यम सुद्धा त्याच्या पुढे हात जोडून उभा राहतो. हे प्रिये, सर्वारिष्टते शमते, संसारी न घडे विपत्ती. किती अधिकार आहे स्नानाचा जपाचा. फक्त नियमाने आपल्याला समर्थांनी उपदेश केलेला माहितीये. उपासनेला दृढ चालवावे. कोणतीही उपासना ही दृढ पद्धतीने केली पाहिजे. कसेही संकट येऊ, समर्थांनी सांगितलंय की संपत्ती अथवा विपत्ती, कैसेही पडो कालगती. परिणाम स्मरणाची स्थिती, सांडोची नये श्रीराम. नित्यनेम प्रातःकाळी, माध्यान्हकाळी, सायंकाळी देवाचं नाव. भगवंताच्या भक्तीमध्ये रंगून जाणाऱ्याच्या जीवनामध्ये भक्तीचा महिमा असाच आहे. सर्वारिष्टते शमती, संसारी न घडे विपत्ती. सर्व मनोरथ पूर्ती, उद्धार गती तो पावे. सर्व तीर्थ केल्या स्नान, तयाचे घडे तेची पुण्य. सगळ्या तीर्थांचं स्नान, सगळ्या क्षेत्रांच्या यात्रेचं पुण्य नित्य नियमाने प्राप्त होतं. याच्यासाठी जे काही कराल ते नियमाने केलं पाहिजे. एच विषयी इतिहास परम, ऐके होऊनी उत्तमोत्तम. श्रवण केलिया सुगम, उपरती तात्कालिके. इंद्रलोकाची अप्सरा कामिनी, इंद्रलोकाची अप्सरा. नाम तिचे स्मृती विलासिनी, स्मृती विलासिनी नावाची अप्सरा. त्याही माझी ती प्रिय मोहिनी, कुबेरा घरी सदा वसे. देवांची अप्सरा कुबेराच्या घरी वास्तव्याला होती. काय कमी होती हो. चतुर्दश लोकपाळ प्रार्थिता, चतुर्दश लोकपाळ तिला विनंती करायचे. परी तेथे न जायची तत्वता, ऐसी हे लावण्यता. पुढे वृत्तांत परिसिजे. अशी लावण्य सुंदर दिसायला असलेली ती अप्सरा एकदा वनविहारार्थ सखिया घेऊन त्वरित निघती झाली क्रीडनार्थ. लक्ष्मी पंथ कुरुक्षेत्री. ही कुरुक्षेत्रावरती आली. कशा करता तर वनविहार करण्याकरता, जलक्रीडा करण्याकरता. तेव्हा सुरू होता अधिक मास, पुरुषोत्तम मास सुरू होता. तिला याबाबत काहीच माहिती नव्हती. आलीये, जलक्रीडा करतीये. संपूर्ण जलक्रीडा करून केले नूतन वस्त्र परिधान. तीरा समीप येऊन केले अवलोकन चहूकडे. स्नान झालं, स्वच्छ वस्त्र परिधान केले. आजूबाजूला पाहतीये, वनांमध्ये विविध रंगांचे फुलं पाहिले. त्याची माळ तयार केली आणि माळ तयार झाल्यावरती तिने आपल्या सख्यांकडे बघितलं आणि सख्यांकडे बघून ती म्हणाली, अगं, आपण इथे आलोय खरी, स्नान झालं, सगळ्या गोष्टी झाल्या, पण बाई माझ्या मनामध्ये एक विचार येतोय ग. इतकं हे रम्य स्थान. सकळ सखिया ते बोले, जरी पुरुष असता ये वेळे. तरी आरोवार पुष्प सेजेले, भोगित ते सोहळे विषयाचे. इथे एखादा पुरुष मिळाला असता तर सुखाचे सोहळे, विषयांचे सोहळे भोगायला मिळाले असते. असा तिच्या मनात विचार चालू होता. तो योग असा की तिथे स्नाना करता ऐसे नाना परी काम चेष्टा. करी तसे ती वरिष्ठा, तव तिचे फिरले अतृष्टा. पातला श्रेष्ठ दुर्वास मुनी. दुर्वास मुनी सवे शिष्य मेळा अपार. लक्ष्मी सरोवर तीर, माध्यान्याला दिनकर.
म्हणून समग्र उतरले. माध्यान्ह स्नान करण्याकरता सरोवर दिसलं म्हणून ब्रह्मर्षी दुर्वास ऋषींची स्वारी आली. स्नानाकरता शिष्यांनाही बरोबर आणलं होतं. त्यांना पाहिलं आणि हिचा काम विकार आणखीन पेटला. मंडळी, असं म्हणलंय, कामातुराणाम न भयम न लज्जा अर्थातुराणाम न पिता न बंधू. कामाने व्यापलेल्याला कोणी दिसत नाही, समोर कोण आहे. कामातुराणाम न भयम, त्याला भयही वाटत नाही, लाजही वाटत नाही. तिच्या मनामधला विषय विकार तिला त्या ऋषींच्या समोर मांडायचा होता. डोळे असून सुद्धा 5 अंध म्हणतात ना, ते हे 5 अंध आहेत. ते कोण? एक विषयांध, दुसरा द्रव्यांध, तिसरा मदिरांध, चौथा बळांध आणि 5वा दुर्जन, जो गर्भांधच असतो, ज्याला मुळामध्ये कशाची बुद्धीच नाही. अहो, विषयाने जो अंध होतो तो नाना प्रकारच्या विषयांसाठी ज्ञानाचा त्याग करतो. द्रव्यांध सुद्धा, द्रव्याने एकदा त्याला माज आला की बाकी ज्ञान त्याचं बाजूला राहतं. मदिरांधता आपल्याला माहितीच आहे. बळानी पण जो आपल्या ताकदीने माजतो, त्याच्याही जीवनामध्ये हीच अवस्था होती. डोळे असून सुद्धा आंधळ्यांसारखं हे लोक वागतात, पण त्याचं फळ त्यांना मिळतच, कधीतरी मिळतं. मंडळी, हे इच झालं. शाप दिला मुनींनी, कंठी घातली माळा, तो भ्रातारची केवळा, तू तव मदांध अबळा, पिशाच्य तात्काळ होई का. त्यांनी पाहिलं, अगं तू मदानी व्यापलेली आहे, पिशाच्य हो, असा शाप दिला. आणि जेव्हा शाप मिळाला त्यावेळेला वाच दीन या वाचा कृतमे तत्क्षमस्व मे. क्षमा करा, क्षमा करा ऋषी, क्षमा करा. कितीतरी वेळा क्षमा मागतीये. चरण न सोडी सर्वथा, चरणावरी ठेविला माथा, कृपाळुवा ऋषीनाथा, शाप व्यथा निवारिते. काही करा, मला उशाप द्या. मंडळी, ब्राह्मण हृदय कोमळ, कृपेने द्रवला तात्काळ. मनामध्ये त्यांच्या आला, इतक्या वेळा क्षमा मागतीये, जाऊ द्या. म्हणे माझे वाक्य असत्य केवळ, नव्हे अबळे सर्वथा. शाप तर काही तो होणार नाही असं नाही, शाप तर तुला भोगावाच लागेल. परी चतुर्गुण प्रमाण, 4 युग सहस्त्र वेळ होय गमन. सहस्त्र वेळा 4 युगांच्या फेऱ्या होतील, तोपर्यंत तू पिशाच्य राहशील. पहा मंडळी हो, अहो तिची चूक किती आणि तिला शिक्षा केवढी मिळाली. पहा तरी अन्याय केतुला, पर्वत प्राय दंड तेथे झाला. या लागी सुज्ञांनी ब्रह्मवृंदाला, भिवोनी त्याला वंदावे. तपस्वी लोकांशी, यासाठी ज्ञानी लोकांशी कधीही दुर्वर्तन करू नये. त्याचा परिणाम असा होत असतो. काय झालं, काय होती आणि काय झाली, काय तिची अवस्था झाली. दुर्घटवणा माझारी, कंटक वृक्ष परोपरी, उदक न मिळे निर्धारी, हिंडे सुंदरी पै तेथे, पाणी सुद्धा कोणी देईना. पिशाच्यहून भटकावं लागलं. तव अकस्मात एकेकाळी, याज्ञवल्कीची कन्या सुमेळी, कांची तपस्विनी नामे बाळी, सखिया मेळे पातलिसे. त्या वनातून एक दिवस याज्ञवल्क्य ऋषींची मुलगी कांची तपस्विनी होती. ती तिथून चालली होती. कशा करता, तर अधिक मास आला होता. वडिलांनी तिला जे सांगितलं व्रत करण्याकरता ती गंगेच्या काठावर स्नानाला चालली होती. तिला पाहिलं, माय परम उपकार्ये ब्रह्मनंदिनी, मुक्त करी शाप भयापासून, ऐसे मधुर वचने करुणी, ऋषी कुमारी प्रार्थिली. ही पिशाच्य होती. या स्मृती विलासिनीने तिला प्रार्थना केली की बाई मला शापातनं मुक्त कर. तिने पाहिलं, नम्रतेने विनंती करतीये. याच्यासाठी नम्रता फार महत्वाची आहे. नम्र वचने कार्यसिद्धी, नम्र वचने साधे नवविधी, ते अपाय न पावे कधी. क्रूर वचनी अनर्थ. क्रूर वचनांनी जो अनर्थ होतो तो जर टाळायचा असेल तर महाराज फार सुंदर सांगायचे आमचे, बोलावे बहु गोड गोड गोड, दुष्ट दुरुक्ती दुर्वचनांची सोडून द्यावे खोड. बोलावे बहु गोड, जयाची वाणी मधुर असे, त्याचे कार्य कधीच न नासे. जो सदा क्रूर बोलत असे, कल्पांती नसे यशतया. यश मिळवायचं असेल तर मधुर वचन पाहिजे. तिने बघितलं, मला मुक्त कर. तिने पाहिलं, बाई माझ्या वडिलांनी सांगितलंय ते व्रत करायला मी चालले. तिने बघितलं, बाई तू केलेल्या व्रतातलं 1 दिवसाचं पुण्य मला दे.
तू जर हा माझ्यावर उपकार केला ना तर माझं कल्याण होईल. अगं शाप मिळालाय, त्याचा उशापही मिळालाय, पण एवढा उशाप पूर्ण व्हायला किती काळ जाईल. अगं परोपकार कर, परोपकारा ऐसे पुण्य, दुजे नसेची सखे जाण, या लागी माये कृपा करून करी कृपा दान एवढे. तिने पाहिलं, हरकत नाही बाई, काही हरकत नाही, मी जाते आणि माझं व्रत पूर्ण करून येते. तिने प्रार्थना केलीच होती, चतुर्युग केधवा जाती, तोवरी भोगू पिशाच गती, या लागी परिसे विनंती. एवढी विनंती माझी ऐकच. हिच्या विनंतीला तिने मान दिला. 1 महिन्याचं पुण्य कर्म करून जेव्हा परत आली त्यावेळेला या ऋषिकन्येने हातामध्ये पाणी घेतलं. मग ते ऋषिकन्या पाही करी उदक घेतले लवलाही, 1 दिनाचे पुण्य पाही उदक करी घातलेसे. त्या पिशाच्याला 1 दिवसाचं पुण्य दिलं. मंडळी, 1 दिवसाचं पुण्य मिळाल्याबरोबर पुण्योतय पडता हस्तकी, पाणी हातावर पडलं, तात्काळ देह झाली निकी, पूर्ववत पुण्यलोकी अप्सरा देही पावली, मुखे करोणी जय जयकार, करीती झाली नमस्कार, म्हणे माये उपकार थोर, केला माते मजवरी. माझ्यावर उपकार केला आणि मला या पिशाचपणातून मुक्ती दिली. किती तुझे आभार मानू. खरंच हो मंडळी, हा महत्वाचा भाग आहे, पुण्य परोपकार. पुरुषोत्तम मास ऐसा दुजा मास, पुरुषोत्तम मासासारखा दुसरा मास नाही, नाही नाही हो निशेष, साक्षात पुरुषोत्तमाचा अंश जाणा निशेष भाविक हो. म्हणून जैसा पर्वता माझी मेरुथोर, ग्रह गणी भानू अपार, गंगे माझी सरस्वती अपार, बोले श्रीवर आदरे स्वतः. भगवान विष्णू परमात्म्याने म्हणून या महिन्याचं महत्व स्वतः प्रतिपादन केलं. स्वतः लक्ष्मीला भगवान पुरुषोत्तमाने ही कथा सांगितली. आपला विश्वास दृढ ठेवा आणि भक्तीची कास धरा, उद्धार निश्चितच आहे. स्वस्ते श्री मलमास महात्म्य पद्मपुराणीचे संमत, मनोहर सुत विरचित, 16 अध्याय गोढा.